हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट म्हटलं हा व्हिडिओ आता एक छोटासा बनवूया आपण. हा वर्ष संपणार आहे आणि हा वर्ष संपणार आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाचं सुरुवात सर्वांना छान गोडाने हो, छान सर्वांचं एकदम भरभराटीच राहो ही नवीन वर्षसुद्धा. काही आपल्याला प्रॉब्लेम पण येतात आयुष्यात आणि काही चांगल्या पण गोष्टी होत राहतात. पण मग मला म्हटलं चला माझं थोडंसं शेअर करू तुमच्यासोबत. तर तेच म्हटलं तुमच्याशी बोलायचं होतं मला, म्हणून मग छोटासा हा व्हिडिओ बनवणार आहे मी. तर मला हे सांगायचं आहे की काही लोक असे असतात ना आपल्या आयुष्यात ते जे की आपण त्यांना त्यांच्यासाठी म्हणजे आपण त्यांचा विचारही करत नाही, पण ते लोक काय करतात आपल्या आयुष्यात येऊन ढवळाढवळ करतात. म्हणजे ना आपल्याला मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न करतात. एक्झाम्पल म्हणजे आपण त्यांचं कधी काही बोलत नाही, वाईट बोलत नाही, चांगले बोलत नाही, काही आपल्या आयुष्यात त्यांना काही महत्त्व देत नाही, पण ते लोक काय होतात उगाचच आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला मागं म्हणजे आपल्याला काही ना काही त्रास होईल हा प्रयत्न करतात. तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर अशी लोक आहेत माझ्या आयुष्यात. जर ते आज बघत असेल माझा हा व्हिडिओ तर मी सांगते तुम्हाला, तुम्ही किती त्रास दिला मला, किती पण वाईट बोलले ना तरी पण मी काही खचून जाणार नाही. त्या गोष्टीसाठी मी काही सोडून देणार म्हणजे माझ्या गोष्टी मला जे करायचं ते मी काही सोडणार नाही आहे. मी मला जे करायचं ते करेन, कारण की माझं आयुष्य आहे, माझी लाईफ आहे, तर मी करेन. म्हणजे ना उगाचच दुसऱ्यांना त्रास देऊन त्यांना काय मिळतं मला तर नाही माहिती, पण असे लोक अतिशय निर्लज्ज असतात की जे उगाचच दुसऱ्यांना त्रास देतात. आणि म्हणजे त्यांना ना त्यांची स्वतःची तर काही व्हॅल्यू नसते, पण दुसऱ्याची सुद्धा काही व्हॅल्यू ठेवत नाही. अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. मी अशा लोकांसाठी मी बनवला आहे की काही लोक आहेत ते उगाचच मला त्रास म्हणजे असं नाही का असं हे असं करते तसं करते हे ते असं चालू असं टॉन्ट देणं त्यांचं. म्हणजे कुठं बाहेर फिरायला गेलं, कुठं बाहेर खाल्लं, काही केलं ना तर हा बघा बघा कसं त्यांचं म्हणजे असं ह्या गोष्टी असतात. किंवा कामासंबंधित ह्या गोष्टी असतात. पण त्यांना कोणी हक्क दिलाय माझ्या लाईफमध्ये ढवळाढवळ करण्यासाठी? किंवा मला जे करायचं ते करेन मी. त्यांच्या घरी थोडी मी खायला जाते, त्यांचं थोडी खाते मी, ते त्यांचं ऐकणार आहे. मी माझ्या कष्टाने खाते, माझ्या कष्टाचं काम करून मी सर्व माझ्या गोष्टी करते. मला माझे कपडे राहो, माझं खाणं पिणं राहो, माझ्या गोष्टी सर्व लाईफस्टाईल माझी राहो, ही माझी लाईफस्टाईल आहे. मला जी आवडते मी तशी जगेन, दुसऱ्याचं त्याचा काही अधिकार नाही. आणि का म्हणून कपड्यांबद्दल पण बोलतात, अशी साडी आहे, असा ड्रेस आहे, ह्या गोष्टी बोलतात ना, तर त्या लोकांसाठी मी सांगते की माझ्या घरच्यांना, माझ्या सासरच्यांना, माझ्या माहेरच्यांना सर्वांना पडतं. तर तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या कपड्यांबद्दल बोलण्यासाठी? माझे कपडे आहे ते मी माझ्या पद्धतीने घालणार आणि मी ते तुम्हाला विचारून घालणार नाही. तर त्याच्यामुळे ना मी आज सांगते त्यांना सर्वांना, जर याच्या पुढे जर बोलत असतील ना तर खरंच त्यांनी न बोललेलं चांगलं, कारण की मग आपण त्या गोष्टीसाठी तरी मी सहन करू शकत नाही. म्हणजे असे काही लोक असतात ना त्यांच्यासाठी मला ह्या वर्षात बनवायचा होता हा व्हिडिओ लास्ट एंडिंगला. आणि मी याच्या पुढे ना मग माझं आयुष्य कसं जगते काय त्यांना कोणाला इंटरफेअर करण्याची काही गरज नाही. आणि मी असे पण काही कपडे यूज करत नाही जेणेकरून लोकांना काही त्रास होईल. म्हणजे असं एकदमच छान म्हणजे एकदमच असे लेवलचे असे कपडे पण घालत नाही. तुम्ही माझे व्हिडिओ बघतात, नॉर्मली माझे प्लाझो पॅन्ट टी शर्ट घरामध्ये, पंजाबी ड्रेस पण सिवलेस आहे, इतकेसे नाही आहे पण आहेत. पण मग असे एकदमच वाईट कपडे असे तरी माझे नाही आहे अजून. तरी तुम्ही माझे व्हिडिओ बघतात त्याच्यामध्ये पाहिलंच असेल, पण तरी पण असं ना बोलतात हे असं घालणं शोभतंय का, हे ते मी म्हणजे माझ्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत. तर मग मला ते अजिबात पटलं नाही. आणि मी सांगते, जर माझे सासरचे माझे माहेरचे त्यांना सर्व गोष्टी पटतात, तुम्हाला काय करायचंय हे की नाही? माझी लाईफ आहे ती मी जगेन, माझ्या घरच्यांना पटतंय तर मी करेन. आणि मी असं काही वाईट वागणार नाही माझ्या घरच्यांसाठी नाही नको, माझ्यासाठी स्वतःसाठी मी अजिबात असं काही करणार नाही. कपड्यांच्या बाबतीत पण मला जे आवडतं ते घालेल मी. आणि अजून दुसरी गोष्ट, लोकांना काय होतं काही गोष्टी ना असतात म्हणजे मुद्दामून नाही का लोकांना त्रास द्यायचं असतं. म्हणजे उगाचच त्यांना नाही का दुसऱ्यांपासून काहीतरी माझ्याबद्दल दुसऱ्यांकडे सांगणं, हे त्या गोष्टी करतात. तर त्या गोष्टी पण माझ्यासाठी काही आहेत त्या ज्या की करतात. तर कामाच्या ठिकाणी असो किंवा कुठे. तर मग मी काय करते, त्या इग्नोर करते. मला खूप गोष्टी माहिती असतात पण मी इग्नोर करते. पण मी आता इथून पुढे तर काय होतं, कामाचं पण काही गोष्टी जर राहिल्या ना तर उगाच माझ्याकडून हेल्प करून घेतली सर्व. माझ्याकडनं करून घेतलं सर्व. मी हेल्प केली त्यावेळेस जेव्हा लागली तेव्हा हेल्प केली. पण जेव्हा वेळ आली ना समोरच्याची तेव्हा लगेच काय माहिती, मला नाही माहिती, म्हणजे ह्या गोष्टी करतात. अरे अशांचं कधी चांगलं होणार नाही, कधीच नाही चांगलं होत. आणि जेव्हा आपण असं ना वागतो ना त्या गोष्टी लक्षात ठेवा, जेव्हा दुसऱ्यांसाठी आपण खड्डा खणतो ना तर
तो खड्डा कधी ना कधी आपल्यासाठीच असतो. म्हणून तुम्ही ना असं विचारच करू नका की त्या समोरच्या व्यक्तीचं वाईट होईल. म्हणजे एक बोट तुम्ही दुसऱ्याकडे दाखवलं ना तर बाकीचे बोट तुमच्याचकडे राहणार. म्हणजे मला असं म्हणायचं एवढं मी बघा मला पॉलिटिक्सपणा येत नाही किंवा नाही का मी असं दुसऱ्यांबद्दल मला वाईट किंवा दुसऱ्याचं बोलत राहणं मला अजिबात आवडत नाही. आपली लाईफ आहे आपण जगायची. आणि मला ह्या नवीन वर्षामध्ये अजिबात ह्याच्या निगेटिव्ह लोकांना अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. निगेटिव्ह लोकांपासून खूप लांब राहायचं आहे. आणि हे आयुष्य मस्त जगायचं आहे, छान एन्जॉय करायचं आहे. खूप गोष्टी मला अचीव करायच्या आहे ज्या मी ठरवलेल्या आहे. आता ह्या नवीन वर्षात मी खूप छान संकल्प केलेले आहे माझे स्वतःचे, माझ्या घरच्यांसाठी, माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी. मस्त छान ठरवलेल्या आहे काही गोष्टी मी त्या करणार आहे, मला करायच्या आहे. तर त्याच्यामुळे ना मी ह्या गोष्टीने ह्या माणसांकडे अजिबात लक्ष देणार नाही आहे. आणि मस्त नवीन काय असेल ना माझ्या आयुष्यात नवीन काय घ्यायचं किंवा मला काय मिळवायचं त्या गोष्टी मी करणार आहे. आणि जसंही आहे ना माझं आयुष्य खूप छान आहे, खूप आनंदी आहे. त्याच्यामुळे ना कोणालाही काही बोलण्याची काही गरज नाही माझ्यासाठी तरी. तर हेच सांगायचं होतं. असे लोक काय असतात निगेटिव्ह, स्वतः तर काही करत नाही, स्वतः काही आयुष्यात काहीच करत नाही, पण दुसऱ्यांना कसं मागं खेचायचं, दुसऱ्यांना कसं त्रास द्यायचा ह्याच गोष्टी बघतात. तर त्या अशा लोकांसाठी म्हटलं आज मला बोलायचं ते. कारण की मी गेले बरेच दिवस मला मध्ये ना जास्त म्हणजे त्रास होत होता मला ना. असं अक्षरशः डोळ्यातून पाणी पण निघायचं की लोक का असे करतात. मी तर कोणासोबत वाईट वागतच नाही, मग लोक का माझ्यासोबत असे वागतात नाही का. मी कधीच नाही त्यांचं वाईट केलं किंवा कधी बोलत पण नाही, मला त्यांच्या वाटेला पण जायचं नाही आहे. मग उगाच माझ्याबद्दल तिकडे बोलणार तिकडून. अरे जे लोक बोलतात ना ते लोक बोललेले आहेत, ते लोकांना सोडून त्यांच्याचकडे जाऊन बोलतात. म्हणजे असं उलट आहे. म्हणजे जे खोटारडे आहे, जे घाण बोलतात, जे पॉलिटिक्सपणा करतात ना तेच लोक आवडतात आजकाल लोकांना. तरी तेच लोक जे चांगले आहेत ना ते लोकांना वाईट समजतात. असे आपले लोक आहे, भारतीय लोक, काही बाया माणसं काय असेल जे XYZ मी त्यांचं नाव घेत नाही, पण ते लोक आहे ना असे आहेत जे घाणेरडे लोक आहे ना त्यांच्याचकडे पुढे जाऊन तिथं हे करणारे. पण मी तुम्हाला सांगते ते काहीच कामाचं नाही. किती दिवस टिकणार आहे, किती दिवस त्यांचं चांगलं चालणार आहे. एक ना एक दिवस त्यांचं काही ना काही होणार, काही ना काही बोलाबोल भांडणं हे होतच राहतात. त्याच्यामुळे ना असं काही टिकत नाही. आणि अशा लोकांपासून ना तर दूर राहिलेलंच चांगलं. अरे ते तुम्ही तसे ना तर बरोबर त्यांच्याच लेवलला जाऊन ते तिथं थांबलेले असतात. म्हणून मग आपल्याला पुढे जायचं असेल ना तर ह्या लोकांपासून खूप लांब राहा, निगेटिव्ह लोकांपासून किंवा पॉलिटिक्स लोकांपासून खूप लांब राहा. आपण साधारण माणसं आहोत. आपण खेड्यावरतून आलेलो आहोत. खेड्यांमधलं वळण, खेड्यांमधलं सर्वांसोबत वागण्याचं हे खूप वेगळं आहे. जे वागतात ना सिटीमधले लोक, आम्ही सिटीमध्ये राहिलो, पण तुमच्यामध्ये आहे का तेवढी माणुसकी? अजिबात नाही तेवढी माणुसकी. तर आम्ही जरी खेड्यामधून आलो ना तर खरंच एवढं छान राहतो ना, असं आम्हाला पॉलिटिक्सपणा काही येत नाही, म्हणून आम्ही असं वागतो. आणि ज्या लोकांसाठी मी बोलली ना त्यांना समजेलच. बाकी तर असं काही नाही. प्रत्येक गोष्ट सिटीमध्ये खूप चांगले पण लोक आहे, वाईट पण आहे, असं काही नाही आहे. म्हणजे जे आहेत ना त्यांच्यासाठी मी हे बोललेले आहे. आणि जाऊ द्या ती गोष्ट इथंच मी बंद करते. बाकी यांच्याबद्दल काही बोलून काही फायदा नाही. पण आता नवीन वर्ष सुरू होणार आहे. तुम्ही पण नवीन वर्षामध्ये छान संकल्प करा. कोणाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचं असेल, कोणाला लाईफमध्ये काहीतरी नवीन काय ठरवलं असेल, नवीन सुरुवात करायची असेल कोणत्या गोष्टीसाठी, तर त्यांच्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. आणि छान मस्त आपल्या गोष्टी अचीव करा. छान मस्त पुढे जा तुम्ही सुद्धा. आणि सर्वांना घेऊन पुढे जा. आपल्या फॅमिलीला, आपल्या घरच्यांना, आपल्या सर्वांना असं सपोर्ट करा. जर आपल्याला खरंच जिथं मदत करता आली ना तिथं मदत सुद्धा करा तुम्ही. आणि माणूस मदत केल्याने काही लहान होत नाही. आणि आपण दुसऱ्याची मदत केली म्हणून दुसरा पुढे जाईल म्हणून आपण मागे राहू असं काही नाही आहे. देव बघतो सर्वांना. जेवढं आपण मदत करू, जेवढी दुसऱ्यांना हेल्प करू ना तेवढं आपण पुढे जाऊ. आपल्याला तेवढेच आशीर्वाद चांगले मिळतात. तर मला हेच म्हणायचं होतं की ह्या नवीन वर्षात सर्वांनी खूप छान राहावं, खूप प्रगती करू. आणि सर्वांचं आयुष्य छान असो, दीर्घायुष्य असो, त्यांना कोणत्याही गोष्टी आरोग्य संपन्न राहावं तुम्ही सर्वजण. माझे जेवढे सबस्क्रायबर आहे, जे माझे व्हिडिओ बघतात, ते सर्वांचं आयुष्य छान मस्त निरोगी राहावं. आणि सर्वांनी मस्त छान प्रगती करा. आणि हे नवीन वर्ष मस्त छान सेलिब्रेट करा. आणि येत्या नवीन वर्षाला आपण ह्या वर्षाला 2025ला इथेच बाय बाय करू आणि नवीन वर्षाचं स्वागत करू. आणि नवीन वर्ष छान मस्त एन्जॉय करू सर्वांनी. आणि माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला मी आता माझा हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.